स्टुडंट्स, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल त्याचा प्रॅक्टिस सेट 1.1 आपण कंप्लीट केलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा प्रॅक्टिस सेट 1.2. त्याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे की जे दोन लिनियर इक्वेशन दिलेले असतात ते ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व्ह करायचे आणि त्याचं सॉल्युशन कसं फाइंड आउट करायचं त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर अजिबात आपण टाइम वेस्ट न करता आपण आपला प्रॅक्टिस सेट 1.2 स्टार्ट करूया. तर स्टुडंट्स, हा आहे प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 1. काय दिलाय त्या क्वेश्चन, तर कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. म्हणजे हे जे दोन इक्वेशन्स आहेत, दॅट इज द फर्स्ट इक्वेशन x + y = 3 आणि x - y = 4. या दोन इक्वेशन्स चा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी तो टेबल दिलेला आहे, बट हा टेबल कम्प्लिटली फिल्ड नाहीये. आपल्याला या ठिकाणी एम्प्टी स्पेस दिलाय, या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्स करायचं आहे, या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्स करायचं आहे, इथे फिलिंग द ब्लँक्स करायचं आहे. हे झालं फर्स्ट इक्वेशनचं. सेकंड इक्वेशनचं सुद्धा तसंच आहे. इथं x ची व्हॅल्यू आपल्याला फिल करायची आहे, इथं y ची व्हॅल्यू फिल करायची, इथं x आणि y च्या व्हॅल्यूज राईट करायच्या, इथं सुद्धा x आणि y च्या व्हॅल्यू राईट करायच्या आहे. तर इक्वेशन सॉल्व्ह करणं किंवा टेबल फिल करणं एकदम इझी आहे. तर तुम्ही बघू शकता इथं x ची फर्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 3 आणि y ची व्हॅल्यू ब्लँक दिलेली आहे. बट इथं खाली x आणि y च्या व्हॅल्यू त्यांनी दिलेल्या आहे 3 आणि 0. मग हा जो 3 आहे तो आहे इथं ती व्हॅल्यू लिहिलेली आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची असणार आहे, y ची व्हॅल्यू. सो इथं y ची व्हॅल्यू काय झाली, 0 झाली. सेम तसंच इथं आता बघा एक सेकंड व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे y. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की जी पहिली व्हॅल्यू असते ती ऑलवेज x ची व्हॅल्यू असते आणि जी सेकंड व्हॅल्यू असते ती ऑलवेज y ची व्हॅल्यू. मग इथं 3 y ची व्हॅल्यू आहे, तीच व्हॅल्यू इथे दिलेली आहे. म्हणजे ही कोणाची व्हॅल्यू असणार आहे, 0 x ची व्हॅल्यू असणार आहे. मग ही x ची व्हॅल्यू आपण इथं राईट करू. आता या ठिकाणी आपल्याला फक्त एकच व्हॅल्यू दिलेली आहे आणि इथं या ब्रॅकेट मध्ये कोणतीच व्हॅल्यू दिली नाही. तर आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. इथं y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 5. ती 5 व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट करून x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. तर x + y = 3 हे इक्वेशन आहे. इन दॅट इक्वेशन आपल्याला y ची व्हॅल्यू किती पुट करायची, 5 = 3. सो x = 3 - 5. सो x = -2. म्हणजे व्हॅल्यू ऑफ x किती आली, -2. मग या ब्रॅकेट मध्ये काय राईट करायचं, -2, 5. या झाल्या पहिल्या इक्वेशनच्या x आणि y च्या व्हॅल्यू. आता आपण दुसऱ्या इक्वेशन कडे जाऊया. तर आपल्याला माहिती आहे इथे 0 दिलेला आहे, म्हणजे ही x ची व्हॅल्यू असणार आहे, -4 ही y ची व्हॅल्यू, 0 आणि -4 x आणि y च्या व्हॅल्यू आहेत. आता इथे फक्त x ची व्हॅल्यू दिलेली आहे, ब्रॅकेट मध्ये पण काही दिलेली नाहीये. सेम इथे y ची व्हॅल्यू दिलेली आहे, याही ब्रॅकेट मध्ये काय दिले. तर आपल्याला या दोन व्हॅल्यूज इथं x ची व्हॅल्यू आणि इथे y ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपण हे इक्वेशन यूज करूया. सो वी कॅन राईट दॅट इक्वेशन x - y = 4. पहिल्यांदा y ची व्हॅल्यू आपण 0 पुट करूया. सो x - 0 = 4. सो x = 0 राईटला ट्रान्सफर केला तर तो प्लस होणार आहे. सो x = 4 + 0 4. म्हणजे व्हॅल्यू ऑफ x किती आली, 4. सो 4, 0 या झाल्या x आणि y च्या व्हॅल्यू. सेम तसंच आता आपण काय करूया, तर इथे y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. अगेन वी कॅन राईट द सेम इक्वेशन x - y = 4. व्हॅल्यू ऑफ x इज -1 -y = 4. आता हा जो -1 आहे तो राईटला ट्रान्सफर करायचा, म्हणजे त्याचं साइन काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो -y = 5. तर आपण व्हेरिएबलला मायनस साइन देत नाही, तर ते साइन जे आहे ते आपण नंबरला देतो. म्हणजे कसं होईल, सो देअरफॉर y = -5. सो इथं आलं -5. मग x आणि y ची व्हॅल्यू काय झाल्या, -1, -5. तर याप्रमाणे एखादी ऍक्टिव्हिटी तुमच्या बोर्ड पेपर मध्ये सुद्धा येते. त्यामुळं आपण या पद्धतीचे काही इक्वेशन्स अजून तुम्ही प्रॅक्टिस केले तर एकदम इझी आहे. त्यामुळे काही घाबरून जायचं काही काम नाही. मला अपेक्षा आहे तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल. तर स्टुडंट्स, आपण प्रॅक्टिस सेट 1.2 चा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करूया. In that question what they are given, solve the following simultaneous equation graphically. आता ग्राफिकली हे सॉल्व्ह करायचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या पद्धतीने टेबल बनवून त्याच्यामध्ये x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतील. तर या दोन इक्वेशन्स मी इथे राईट केले आणि दोन टेबल सुद्धा राईट केलेले आहेत. मी इथं पहिल्या आणि दुसऱ्या टेबल मध्ये व्हॅल्यू ऑफ x काय घेतलेले आहेत बघा, -1, 0 आणि 1 घेतलेलं आहे.
याही इक्वेशन, हे पण इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी मी एक्सच्या व्हॅल्यू -1, 0 आणि 1 या व्हॅल्यू घेतले. तुम्ही कोणत्या पण व्हॅल्यू घेऊ शकता, फक्त अशा व्हॅल्यू चूज करायच्या की ज्याच्यामुळे आपलं इक्वेशन सॉल्व्ह करताना जास्त कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. इझिली आपल्याला ते इक्वेशन सॉल्व्ह करून व्हॅल्यू आपल्याला व्यवस्थित भेटतील, अशा पद्धतीने आपण त्या व्हॅल्यू चूज करायच्या आहेत. तर ते मी इथे घेतलेले आहेत -1, 0, 1. दोन्ही इक्वेशन मध्ये तुम्ही सेम व्हॅल्यू घेतल्या तरी चालतात, डिफरंट व्हॅल्यूज घेतल्या तरी चालतात. मी इथं सेमच व्हॅल्यू घेतल्या आहेत आणि खूप छोट्या व्हॅल्यू घेतल्या आहेत, -1, 0 आणि 1. सेम -1, 0 आणि 1. आता आपण त्या व्हॅल्यू एक्सच्या या दिलेल्या इक्वेशन्स मध्ये पुट करू आणि whatever the values we are get of the y that we have to find it. चलो, सो आपण इथं x ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये काय पुट करायची, -1 पुट करूया. सो वी कॅन राइट फर्स्ट इक्वेशन x plus y is equal to 6. सो -1 plus y is equal to 6. सो y is equal to हा -1 राईटला ट्रान्सफर केला तर तो प्लस होणार आहे. सो y ची व्हॅल्यू आली 7. सो इथं आलं 7, म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू आल्या 1 आणि 7. आता याच इक्वेशन मध्ये म्हणजेच कोणता, x plus y is equal to 6 या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू 0 पुट करूया. 0 plus y is equal to 6. सो y is equal to 6 minus 0. हा 0 राईटला ट्रान्सफर केलेला आहे. सो y ची व्हॅल्यू 6 आली, इथं आलं 6. मग 0,6 ही व्हॅल्यू झाली. आता थर्ड व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. अगेन वी कॅन राइट द सेम इक्वेशन, x plus y is equal to 6. व्हॅल्यू ऑफ x 1 आणि प्लस y इज इक्वल टू 6. हा 1 जो राईटला ट्रान्सफर झाला तो काय होणार आहे, -1 होणार आहे. सो y इज इक्वल टू 5. सो y ची व्हॅल्यू काय झाली, 5, म्हणजे 1,5 या झाल्या व्हॅल्यू ऑफ x आणि y या पहिल्या इक्वेशनच्या. आता आपण सेम याच मेथडने दुसऱ्या इक्वेशनच्या व्हॅल्यू सुद्धा आपण फाइंड आउट करूया. सो अगेन फर्स्ट वी कॅन राइट द फर्स्ट इक्वेशन x - y इज इक्वल टू 4. पहिल्यांदा आपण x ची व्हॅल्यू -1 पुट करूया. -1 - y इज इक्वल टू 4. आता हा -1 राईटला शिफ्ट केला तो काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो -y इज इक्वल टू 5. मी याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये पण सांगितलं होतं की आपण व्हेरिएबलला मायनस साइन देत नाही, तर ते साइन आपण कोणाला ट्रान्सफर करतो, नंबरला ट्रान्सफर करतो. सो देयरफॉर y इज इक्वल टू -5. मग इथे किती आलं, -5, म्हणजे इथं आलं -1, -5. सेम आता आपण x ची व्हॅल्यू 0 पुट करूया. सो x - y इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू 0 - y इज इक्वल टू 4. सो -y इज इक्वल टू 4 - 0. सो -y इज इक्वल टू 4. सो देयरफॉर अगेन y ला जे मायनस साइन आहे ते आपण नंबरला देणार आहे, तो इथं आलं -4. सो 0, -4 या झाल्या व्हॅल्यू ऑफ x आणि y. सेम आता लास्ट व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. x - y is equal to 4. x व्हॅल्यू 1 - y is equal to 4. -y हा राईटला शिफ्ट केला 1 तर तो बनणार आहे मायनस. सो -y is equal to 3. अगेन व्हेरिएबलला मायनस साइन नसतं तर ते आपण कोणाला ट्रान्सफर करतो, नंबरला. सो y ची व्हॅल्यू -3. सो या झाल्या व्हॅल्यू ऑफ x आणि y सेकंड इक्वेशनच्या. आणि या ज्या व्हॅल्यू आहेत या टेबलमध्ये त्या आहेत फर्स्ट इक्वेशनच्या. आता या व्हॅल्यूचा यूज करून आपण आता ग्राफ प्लॉट करूया. तर स्टुडंट्स, आपण हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून या दोन इक्वेशनच्या आपण व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत x आणि y च्या. आता या व्हॅल्यूज आपल्याला या ग्राफ मध्ये प्लॉट करायच्या आहेत. त्या कशा प्लॉट करायच्या, तर पहिल्या इक्वेशनच्या व्हॅल्यूज घेऊ आपण -1 आणि 7. आता -1 कुठला घ्यायचा, तर हा इथे -1 आहे, हा -1 आणि हा 7. कारण x ची व्हॅल्यू किती, -1 आणि y ची व्हॅल्यू 7. मग तुम्ही इथे प्लॉट करणार का नाही, तर -1 मधून आपण जर ही लाईन डॉटेड लाईन ड्रॉ केली तर ती 7 ला कुठे इंटरसेक्ट करते, म्हणजे ही जर आपण अशी लाईन ड्रॉ केली तर 7 इथे येतो. तर हा जो पॉइंट आहे तो आहे -1,7. त्याच्यानंतर दुसरा कुठला आहे 0,6, म्हणजे x ची व्हॅल्यू 0, ही व्हॅल्यू आहे 0 आणि y ची व्हॅल्यू किती 6. मग तो डायरेक्ट y वरती हा पॉइंट येणार आहे, म्हणजे हा पॉइंट आहे 0,6. मी पुन्हा एकदा सांगतो, जर x ची व्हॅल्यू दिली असेल आणि y ची व्हॅल्यू 0 असेल तर तो पॉइंट आहे तो डायरेक्ट x ऍक्सिस वरती, मग तो मायनस असेल तर या साइडला येणार आहे, प्लस असेल तर या साइडला येणार आहे. सेम फर्स्ट व्हॅल्यू 0 असेल आणि सेकंड व्हॅल्यू जर दिलेली असेल प्लस और मायनस, तर त्याच्या अकॉर्डिंग जर प्लस दिली असेल तर तो y ऍक्सिसला अप्पर साइडला येणार आहे आणि मायनस असेल तर y ऍक्सिसला लोअर साइडला येणार आहे. तो सेकंड पॉइंट झाला. थर्ड पॉइंट आहे 1 आणि 5. आता 1 कुठला, तर बघा तुम्ही इथं हा दिसत असेल तुम्हाला, हा 1
आणि या 1 पासून जर आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो कुठं ड्रॉ 5 ला इंटरसेक्ट करतो, इथे करतो. मग हा 1,5 1,5. आता या 3 पॉइंट मधून जाणारी मी एक लाईन ड्रॉ करतो. ती कशी लाईन ड्रॉ करतो बघा, मी आता ही अशी लाईन ड्रॉ करतो आहे. ही लाईन मी ड्रॉ केली आहे. या लाईनचे इक्वेशन काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 6. x प्लस वाय इज इक्वल टू 6. या पद्धतीने हा पहिला इक्वेशन, हे पहिलं इक्वेशन आपण इथं प्लॉट केलेलं आहे. आता दुसऱ्या इक्वेशनला काय, -1, -5. आता -1, -5 कुठे येणार आहे बघा, हा -1 इथे येणार आहे. असा हा इथे -1 दिसतोय तुम्हाला आणि हा -5. म्हणजे असं जर आपण डॉटेड लाईन इथं ड्रॉ केलं तर हा -5 इथे येतो. म्हणजे हा झाला कोणता पॉइंट, -1, -5. देन 0, 4. आता इथे सुद्धा हा जो पॉइंट आहे, त्यात हा जो पॉइंट आहे तर त्याचा x कोऑर्डिनेट 0 आहे, y कोऑर्डिनेट -4 आहे. त्याच्यामुळे हा पॉइंट कुठे येणार आहे, y ऍक्सिस ला येणार आहे, तो नेगेटिव्ह साइडला. म्हणजे हा 0 x ऍक्सिसचा आणि y ऍक्सिसचा -4. मग हा पॉइंट झाला 0, -4. आणि थर्ड पॉइंट आहे 1, -3. 1 कोणाचा, x ऍक्सिसचा. हा 1 ऍक्सिस x ऍक्सिसचा आणि y ऍक्सिसचा 3. मी तुम्हाला इकडून तो दाखवतो कसा करायचा आहे. हे 1 झालं आणि आता 3 कुठे प्लॉट करायचा आपल्याला, तर 3 हा पॉइंट कुठे येणार आहे, इथे येणार आहे. तर हा झाला 1, 3. तर हा पॉइंट आहे कोणता, 1, 3. आता या 3 पॉइंट मधून जाणारी आपण एक लाईन ड्रॉ करूया की कुठे इंटरसेक्ट करते अगोदरच्या लाईनला, तेही बघू आपण. हे 3 पॉइंट्स आहेत. लक्षात, तर ही लाईन, या लाईनचे इक्वेशन काय, x y इज इक्वल टू 4. हे या लाईनचे इक्वेशन झालं. आता या दोन लाईन्स ज्या आहेत किंवा हे दोन इक्वेशन पासून ज्या दोन लाईन्स आपण ड्रॉ केलेल्या आहेत त्या इंटरसेक्ट कुठे करतात, तर त्या इंटरसेक्ट करतात इथे 5 मध्ये पहिलं, आणि दुसरं कुठे करतात 1 मध्ये. म्हणजे x कोऑर्डिनेट काय आहे, x मध्ये कुठे इंटरसेक्ट करतात 5 ला, आणि y ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट करतात 1 ला. म्हणजे या इक्वेशनचं सोल्युशन आपण काय राईट करू शकतो, 5, 1. 5 कसा, तर या इंटरसेक्टिंग पॉइंट पासून सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठे परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत, 5 ला, आणि नंतर आपण हा त्याच इंटरसेक्टिंग पॉइंट पासून आपण y ऍक्सिसला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. तो y ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट करतो 1 मध्ये, आणि x ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट करतो 5 मध्ये. तर याचे इक्वेशन काय झालं, 5, 1. मला अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला हे इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे, त्याच्या व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट करायच्या आणि हा ग्राफ कसा प्लॉट करायचा हे तुम्हाला समजलं असेल. तर स्टुडंट्स, प्रॅक्टिस सेट 1.2 मधला आपण क्वेश्चन 2 मधला फर्स्ट एक्झाम्पल बघितलं होतं की त्याचे व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायचं, त्याचा ग्राफ कसा कॅल्क्युलेट ड्रॉ करायचा. आता आपण घेतलेलं आहे एक्झाम्पल नंबर 2. त्या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि सेकंड इक्वेशन आहे x मायनस वाय इज इक्वल टू 3. मी हा टेबल बनवून घेतलाय, त्याच्यामध्ये x च्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत -1, 0, 1, -1, 0, 1. मी मागाशीच सांगितलंय की याच्या अगोदरच्या इक्वेशन मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही या व्हॅल्यू घेऊ शकता आणि दोन्ही इक्वेशनला सेम व्हॅल्यू यूज केल्या तरी चालतात, किंवा तुम्हाला या व्हॅल्यू नसेल घ्यायच्या, दुसऱ्या कोणत्या व्हॅल्यूज घ्यायच्या असेल तरी तुम्ही त्या घेऊ शकता. तर इथं आपण -1, 0, 1 याच व्हॅल्यू दोन्ही इक्वेशन मध्ये घेतल्यात. आपण y च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. तर काय होणार आहे आता इथं, तर x प्लस वाय इज इक्वल टू 5. सो -1 प्लस वाय इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू 5 प्लस 1, y इज इक्वल टू 6. इथं आली व्हॅल्यू 6 म्हणजे -1, 6. सेकंड व्हॅल्यू किंवा x ची 0, x प्लस वाय इज इक्वल टू 5, 0 प्लस वाय इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू 5 मायनस 0, y इज इक्वल टू 5. सो इथं व्हॅल्यू आली y ची 5 म्हणजे 0, 5. आता थर्ड व्हॅल्यू आपण इथे कॅल्क्युलेट करूया. काय, अगेन x प्लस वाय इज इक्वल टू 5. व्हॅल्यू ऑफ x इज 1 प्लस वाय इज इक्वल टू 5. 1 राईटला ट्रान्सफर केला तो मायनस होणार आहे. सो y इज इक्वल टू 4. y ची व्हॅल्यू आली 4 म्हणजे 1, 4. या झाल्या x आणि y च्या व्हॅल्यू. पहिल्या इक्वेशन मध्ये x च्या आणि y च्या व्हॅल्यूज आहेत -1, 6, 0, 5, 1, 4. आता आपण सेकंड इक्वेशन मध्ये आपण x च्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत -1, 0 आणि 1.
आता याचा यूज करून आपण सेकंड इक्वेशन y च्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. अगेन वी कॅन राइट द x minus y is equal to 3. Value of x is minus -1 minus y is equal to 3. So minus y is equal to 3 हा राईटला ट्रान्सफर केला तर प्लस झाला. minus y is equal to 4. मी याच्या अगोदरच्याही इक्वेशन मध्ये सांगितलं होतं व्हेरिएबलला आपण मायनस साइन यूज करत नाही, मध्ये कोणाला देतो आपण नंबरला देतो. सो y is equal to -4 म्हणजे इथं आलं -4 -1 -4. त्याच्यानंतर आपण x ची व्हॅल्यू 0 पुट करूया सेम इक्वेशन मध्ये. इक्वेशन आहे x minus y is equal to 3. So 0 minus y is equal to 3. Minus y is equal to 3 minus 0. Minus y is equal to 3. आता अगेन सेम y या व्हेरिएबलचं मायनस साइन कोणाला जाणार आहे तर नंबरला म्हणजे 0, -3. आता थर्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. अगेन सेम इक्वेशन वी कॅन राइट इट हियर. x minus y is equal to 3. व्हॅल्यू ऑफ x is 1 minus y is equal to 3. minus y हा इज इक्वल टू हा जेव्हा 1 राईटला ट्रान्सफर होणार आहे तेव्हा तो मायनस होणार आहे. सो मायनस वाय इज इक्वल टू 2. वाय इज इक्वल टू -2 म्हणजे इथं आलं -2. व्हॅल्यू काय झाली 1, -2. या पद्धतीने आपण या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून घेतल्यात. आता आपण काय करूया या व्हॅल्यूचा ग्राफ ड्रॉ करूया. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण जे दोन इक्वेशनच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केले होते त्या राईट करून घेतला. हा क्वाड्रंटचा एक्स आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण व्हॅल्यू प्लॉट करूया. -1, 6. -1 कोणाचा x ऍक्सिसचा आणि 6 हा y ऍक्सिसचा म्हणजे तो पॉइंट कुठे येणार आहे आपण त्या स्केलचा यूज करून हा पॉइंट प्लॉट करूया. हा झाला -1 इथे दिसतोय तुम्हाला हा आहे -1 आणि बरोबर तिथून जर आपण ही परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर ते इथं इंटरसेक्ट होतं. हा आहे -1, 6. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे 0,5. मी मगाच्या इक्वेशन मध्ये सुद्धा सांगितलं होतं, याच्या अगोदरच्या इक्वेशन मध्ये सुद्धा सांगितलं होतं की जर व्हॅल्यू ऑफ x 0 असेल व्हॅल्यू ऑफ y 5 असेल तर तो पॉइंट कशावरती प्लॉट होणार आहे 5 y ऍक्सिसच्या 5 वरती. मग हा झाला 0,5. सेकंड थर्ड पॉइंट आहे 1,4 म्हणजे x ऍक्सिसचा 1 आणि y ऍक्सिसचा 4. मग हा पॉइंट कसा प्लॉट होईल बघा बरं. इथं हा 1 आहे आणि इथून जर आपण अशी डॉटेड लाईन ड्रॉ केली तर आणि त्याच्यानंतर इथून जर हा डॉटेड लाईन ड्रॉ केली तर हा पॉइंट प्लॉट होतो. याचं नाव नंबर आहे कोऑर्डिनेट्स आहेत 1,4. सेम आता -1,4. आता -1 पासून पहिल्यांदा आपण काय करूया एक डॉटेड लाईन ड्रॉ करूया. ही जी डॉटेड लाईन आहे ही डॉटेड लाईन सपोज मी अशी ड्रॉ केली आणि 4 पासून जर अशी डॉटेड लाईन ड्रॉ केली तर ती इंटरसेक्ट करते कुठं इथं. तर या पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे -1, -4. त्याच्यानंतर 0, -3. परत इथं आलाय x चा कोऑर्डिनेट 0 आलाय आणि y चा कोऑर्डिनेट -3 म्हणजे हा पॉइंट कुठे प्लॉट होणार आहे -3 y ऍक्सिसला म्हणजे याचे कोऑर्डिनेट आहे 0, -3. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे 1, -2. आता 1 कोणाचा x ऍक्सिसचा आणि -2 y ऍक्सिसचा. तर इथून आपण हा पॉइंट 1 पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. तर हा 1 पासून असा हा ड्रॉ होणार आहे परपेंडिक्युलर. आलं लक्षात. आणि तो इथं 2 ला अशा पद्धतीने काय करणार आहे इंटरसेक्ट करणार आहे. इथं झाला तुमचा 1, -2. आता आपण पहिल्यांदा या 3 पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करूया. नंतर या 3 पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करूया. तर मी इथं ही लाईन ड्रॉ करतो. तर या लाईनचं इक्वेशन काय आहे x + y इज इक्वल टू 5. आता आपण या नेक्स्ट 3 डॉट्स मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करूया. मी थोडासा या बाजूला होतो म्हणजे तुम्हाला ते कळेल की आपण कसे पॉइंट्स प्लॉट करतो ते. ही झाली सेकंड लाईन की ज्याचं इक्वेशन आहे x - y इज इक्वल टू 3. आता तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हा साधारणतः 1 मध्ये असा हा इंटरसेक्ट करतो आणि त्याच्यानंतर हा 4 म्हणजे या ग्राफचं सोल्युशन काय झालं. सोल्युशन ऑफ ग्राफ काय झालं तर 4,
1 हे झालं या ग्राफचं सोल्युशन. मला अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला आज शिकवलेले सर्व एक्झाम्पल्स म्हणजे ऍक्टिव्हिटी या एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये मला अपेक्षा आहे स्टुडंट्स की आज आपण जे प्रॅक्टिस सेट 1.2 मधले फर्स्ट क्वेश्चन आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे दोन एक्झाम्पल्स घेतलेले आहेत ते तुम्हाला समजले असतील. तुम्हाला हे समजलं असेल की हा ग्राफच्या व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट करायच्या दोन इक्वेशनच्या आणि तो ग्राफ प्लॉट कसा करायचा आणि त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं हे तुम्हाला समजलं असेल. समजलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझा चॅनल जीटी क्लासेसला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि ऑल हा ऑप्शन चूज करा, जेणेकरून माझ्या चॅनलवरती जे काही नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल.